इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील गणित क्रमांक 11 पहा इथे त्यांनी 11ला स्टार केलेला आहे. म्हणजे एक महत्त्वाचं उदाहरण आहे 11 क्रमांकाचं उदाहरण. पहा, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी 90 हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे 90 अंश. म्हणजे बीएल व सीएम या त्रिकोण एबीसीच्या मध्यगा आहेत. मध्यगा म्हणजे काय? यल हा एसीचा मध्यबिंदू आहे आणि एम हा एबीचा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा 4 कंसात बीएल वर्ग अधिक सीएमचा वर्ग बरोबर 5 बीसीचा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचंय. तर आपल्याला माहिती आहे सिद्ध करताना अगोदर लिहितात पक्ष. सुरू आहे ना? पक्ष लिहितात. पक्षमध्ये कसं मांडायचं की जी आकृतीमधली किंवा ध्येय माहिती आहे ती लिहायची. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी बरोबर 90 अंश. रेख बीएल व रेख सीएम या त्रिकोण एबीसीच्या मध्यगा आहेत. एवढं काय आलं? पक्ष मध्ये ध्येय माहिती आली. तर सिद्ध करा त्याला म्हणा साध्य. काय सिद्ध करायचंय? 5 कंसात बीएल चा वर्ग अधिक सीएम चा वर्ग बरोबर 5 बीसी चा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचंय. आता पहा सिद्धता लिहिताना पक्ष मधली जी माहिती आहे त्याचा वापर करायचा असतो. म्हणजे बघा त्रिकोण एबीसी आहे का नाही, त्यातला एक कोण 90 आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. मग हा काटकोन त्रिकोण म्हटल्यावर आपण त्याचा वापर करायचा आहे. शिवाय रेख बीएल व सीएम या मध्यगा आहेत. मध्यगा म्हणजे हे मध्यबिंदू आहेत. आपण त्याचा पण वापर केला पाहिजे. ते पाहता कसा बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये एम कोण बीएसी बरोबर 90 अंश पक्षमध्ये दिले. मग आपण असं लिहू शकतो काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय होणार? कर्ण वर्ग एका साईडला होणार, ए बी वर्ग आणि एसी वर्ग एका साईडला. असं होणार बीसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक एसी चा वर्ग. विधान क्रमांक 1 पहा, बीसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक एसी वर्ग. आता मी आपल्याला सांगितलंय बीएल आणि सीएम काय आहेत? मध्यगा आहेत. आपण म्हणू शकतो की रेख बीएल व रेख सीएम या मध्यगा आहेत. काय त्या? मध्यगा आहेत. म्हणून बीएल आणि सीएल या मध्यगा आहेत. म्हणून आपण लिहू शकतो की बिंदू यल हा बाजू एसीचा मध्यबिंदू आहे. बिंदू यल हा बाजू एसीचा मध्यबिंदू आहे. म्हणून आपण म्हणू शकतो सीएल बरोबर एल बरोबर 1/2 एसी. सीएल बरोबर एल बरोबर 1/2 एसी. याला म्हणून आपण विधान नंबर 2. तसेच बिंदू एम हा कोणता बिंदू? बिंदू एम हा बाजू एबीचा मध्यबिंदू आहे. पहा, बिंदू एम हा बाजू एबीचा मध्यबिंदू आहे
म्हणून AM बरोबर BM बरोबर 1/2 AB. विधान नंबर काय आलं? 3 आलं. आता जसं आपण ह्या मोठ्या त्रिकोणाचं पायथागोरसचं प्रमेय लिहिलं तसं आपण हा छोटा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण यांचं लिहायचं. आता आपण म्हणायचं काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण BAL. BAL मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोण BAL मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार BL चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AL वर्ग. BL चा वर्ग बरोबर BA वर्ग अधिक AL चा वर्ग. पहा, BA वर्ग अधिक AL चा वर्ग. आता AL ची किंमत काय आहे? 1/2 AC आहे. मग आपण लिहायचं मग BL चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AL म्हणजे अर्धा AC, हाफ AC त्याचा वर्ग. AL म्हणजे AC च्या निम्मा आहे, हाफ AC. मग काय आलं बघा बरे, 4BL चा वर्ग 4BL चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 1/4 AC वर्ग. म्हणून BL चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 1/4 AC वर्ग. म्हणून 4 ने गुणून 4 ने गुणायचं प्रत्येकाला काय होईल? 4BL चा वर्ग बरोबर 4AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. 4 4 येथे 4 ने गुणलं, 4 गेले निघून, फक्त AC वर्ग राहिला. याला म्हणायचं विधान नंबर 4. विधान नंबर काय आले? 4 आले. आता इथली माहिती पुसू, खाली आपल्याला आहे माहिती, हे पुसून टाकतो इथे. पहा, आता आपण असं म्हणूया काटकोन त्रिकोण BAL घेतला. आता काटकोन त्रिकोण कोणता घ्यायचा? BAL म्हणजे हा काटकोन त्रिकोण घेतला. आता आपण इकडचा काटकोन त्रिकोण घ्यायचा. कोणता? ACM हा घेऊ. लिहायचं काटकोन त्रिकोण ACM मध्ये ACM कोणता घ्यायचा? ACM हा काटकोन त्रिकोण घ्यायचा. मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कसं होणार? CM चा वर्ग बरोबर AM वर्ग अधिक AC वर्ग. CM चा वर्ग बरोबर AM वर्ग अधिक AC चा वर्ग. म्हणून CM चा वर्ग बरोबर CM वर्ग बरोबर AM म्हणजे काय आहे? हाफ AB अर्धा AB. सेम तसंच लिहायचं अधिक AC चा वर्ग. जसं आपण हे लिहिलंय ना तसंच हे लिहायचं. पहा, CM चा वर्ग बरोबर 1/4 AB वर्ग अधिक AC चा वर्ग. 4 ने गुणून 4 ने गुणून आता पक्ष आपण काढून टाकू. 4 ने गुणून उत्तर काय आलं बघा बरं. मग 4 ने गुणल्यावर 4 CM चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक 4 AC चा वर्ग. 4 ने गुणलं प्रत्येकाला. 4 CM वर्ग AB चा वर्ग म्हणजे 4 गेले निघून, 4 AC चा वर्ग आला. साध्य आपल्याला काय करायचंय ते आपण वर लिहून ठेवू. साध्य काय आहे बघा, 5BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग बरोबर 5BC वर्ग. आपलं हे उत्तर आणायचंय. आता पहा, 4 CM चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 4 AC वर्ग. हे पक्ष मधलं हे काढून टाकू. आपण साध्य ते लिहून ठेवले वर, तेवढं आणायचंय. पहा, याला म्हणू विधान नंबर 5. आता विधान क्रमांक 4 आणि 5 पहा, यांची आपण बेरीज केली तर डावीकडच्या आधी डावीकडले, उजवीकडच्या आधी उजवीकडे करायचं.
मला याचं 4 व 5 ची बेरीज करू. विधान नंबर 4 आणि विधान नंबर 5 ची बेरीज करायची. किती होईल बघा बरे. 4PL चा वर्ग अधिक 4CM चा वर्ग म्हणजे डावीकडचे अधिक डावीकडचे बरोबर उजवीकडचे अधिक उजवीकडचे. कसं होणार. 4AB वर्ग अधिक AC वर्ग अधिक हे AB वर्ग अधिक 4AC वर्ग 4AC वर्ग इकडचं आहे हा. म्हणून 4 कंस घेतला होता. BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग. काय केले आपण 4 कॉमन काढले. आता पहा AB 4 आहे AB 1 आहे किती आले 5 आले AB वर्ग. AC 1 आहे AC 4 आहे 4 4 आणि 1 5 5 AC वर्ग आले. म्हणून 4 BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग बरोबर हा 5 कॉमन काढला. काय आलं AB वर्ग अधिक AC वर्ग. पण आपल्याला माहिती आहे AB वर्ग अधिक AC वर्ग म्हणजे कोण आहे BC वर्ग आहे विधान 1 मध्ये. म्हणून आपण लिहायचं 4 कंसात BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग बरोबर 5 AC वर्ग कंसात लिहायचं 1 वरून. पहा म्हणजे शेवटचं आपलं साध्य होतं 5BL वर्ग अधिक CM वर्ग 5AC वर्ग. काय करायचं बघा फक्त ध्यान ठेवायचं की आधी या मोठ्या काटकोन त्रिकोणाचं पायथागोरसचं प्रमेय लिहायचं. त्यानंतर हा छोटा त्रिकोण घ्यायचा हा छोटा त्रिकोण घ्यायचा. हे मागे पुढे घेतलं चालतं. हा येला होता मग हे मागे पुढे चालतं. हे आधी लिहिलं काय हे नंतर लिहिलं काय एकच होणार शेवट. फक्त एकदा हा काटकोन त्रिकोण घ्या एकदा हा काटकोन त्रिकोण घ्या. फक्त काय ध्यान ठेवायचं की ही जी बाजू आहे संपूर्णच्या हाफ आहे आणि ही जी बाजू आहे संपूर्णच्या हाफ आहे तेवढं फक्त उल्लेख करायचा. मग ते आपोआप पुढं सोडवलं उत्तर येतं. आणि शेवटी काय करायचं मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे यांची बेरीज करायची उत्तर ते बरोबर येतं. इथं 4 आहे हा 4BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर 5AC चा वर्ग हे आपलं सिद्ध झालं.